तर नमस्कार मित्रांनो, मी ओंकार खेडकर आणि तुम्ही सगळ्यांनी हे डिबेट तर सगळ्यांनी बघितलंच असेल, नसेल बघितलं तर बघा. तर ह्या डिबेटमध्ये दोन माणसं आहेत, जावेद अख्तर आणि मुक्ती नडवी. तर मुक्ती नडवी हे एक आस्तिक माणूस आहे, जो धर्माचं पालन करतो आणि धर्म मानतो. आणि जावेद अख्तर तर सगळ्यांना माहितीच आहे, ते एक नास्तिक माणूस आहे. तर ह्या दोघांमध्ये जे नडवी सर आहेत ना, त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा, की ज्या गोष्टी ह्या जगात म्हणजे पृथ्वीवर कमीत कमी, की ज्या गोष्टी इथं वाईट होत्यात, म्हणजे लहान पोरं मरणं एखाद्या बॉम्बस्फोटमध्ये, किंवा आता जे गाझामध्ये युद्ध चाललंय तिथं 45,000 पोरं अन्न वाचून मरते, तर कोण कोण बॉम्बने मरते. तर हे जे गोष्टी चालल्यात, म्हणजे जगातल्या वाईट गोष्टी, बलात्कार, चोरी, ह्या सगळ्या गोष्टी, तर ह्या फक्त एक देव आपल्यावर टेस्ट करतोय, की बाबा ही टेस्ट आहे. त्यांनी एक एक्झाम्पल दिलं, की डॉक्टर ज्यावेळेस इंजेक्शन देतो त्यावेळेस ते इंजेक्शन घेताना वाईट वाटतं, पण त्याचे रिझल्ट चांगले आहेत, नंतरचे रिझल्ट चांगले असतात, म्हणून आधी टेस्ट घेणं गरजेचं असतं. तर त्यांचं म्हणणं आहे की देव आपल्यावर ही अशा प्रकारे टेस्ट घेतोय, की तुम्हाला गाजामध्ये कुठं लोक मरतात, पोरं मरतात, बलात्कार होते, ह्या टेस्ट आहेत. तर मग माझं एक म्हणणं असं आलं, की ह्या ज्या टेस्ट आहेत, तर ह्यांचे रिझल्ट कधी? कारण आतापर्यंत पार महाभारताच्या काळापासून अशा टेस्ट होत आल्यात, तर ह्या टेस्टचे रिझल्ट आतापर्यंत कुणीच बघितले नाहीत. मग ही टेस्टचे रिझल्ट भेटणार आहेत कधी नेमकं? कारण आज जो मरतोय त्याला तर रिझल्ट काय नाही, मग ह्याचे रिझल्ट कुणाला आहेत आणि भेटणार आहेत कुणाला? तुम्हाला काय वाटतंय ह्या गोष्ट कमेंट करून सांगा, आणि ह्या माणसाबद्दल पण काय वाटतं हे पण सांगा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.